उपमुख्यमंत्री अजित पवार हे बिल्डरवर भडकल्याचं दिसून आलंय। तुम्ही पैसे कमवता, बदनामी आमच्या राज्याची होते। हिंजवडीत पाणी तुंबण्याची अजित पवारांकडे तक्रार आली होती। या पार्श्वभूमीवर हिंजवडीच्या दौऱ्यावर अजित पवार दाखल झाले आणि त्यावेळी ते बिल्डरवर भडकल्याचं चित्र सध्या दिसून आलेलं आहे। तर तुम्ही पैसे कमवता, बदनामी मात्र आमच्या राज्याची होते असं अजित पवार म्हणाले। असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल नाही। कुणीही असलं, अजित पवार जरी मध्ये आला तर 353 त्याला वाटलं, बाकीचं कुणाचं ठेवायचं आपण 353 पण लावायला, कारण त्याशिवाय काम होणार नाही। तर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा, माझं ते करा असं सुरू होईल। ते आपल्याला होऊन द्यायचं नाही, एकच संपूर्ण कामच करून टाकायचं। बघितलं बसेस किती पाण्यात गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार, आमच्या राज्याच्या। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंजवडीच्या दौऱ्यावर आहेत। हिंजवडीमध्ये त्यांनी पाणी तुंबण्याची तक्रार आल्यानंतर त्यांनी पाहणी केलेली आहे आणि याच दरम्यान ते बिल्डरवर भडकल्याचं देखील दिसून आलेलं आहे। हिंजवडीच्या दौऱ्यावर असताना अजित पवार हे बिल्डरवर भडकल्याचं दिसून आलेलं आहे। तर हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यानंतर पाणी तुंबण्याच्या तक्रारी स्थानिकांमधून करण्यात आल्या होत्या आणि तेव्हाच तुम्ही पैसे कमवता, बदनामी मात्र आमच्या राज्याची होते असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी बिल्डरला खडसावल्याचं देखील दिसून आलेलं आहे। एकंदरीतच आता राज्यातील ज्या प्रकारे राजकीय घडामोडी घडत आहेत त्यानुसार अजित पवार देखील आता बिल्डरवर सध्या भडकल्याचं चित्र दिसून आलेलं आहे।